वाढत्या उष्म्यानं सर्वांचा जीव नकोसा झालेला असताना तिथं बिचाऱ्या वन्य प्राण्यांचं काय हाल होत असावेत। मात्र बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वन्यजीवांना उकाड्यातही गारवा मिळावा यासाठी यंत्रणा सज्ज असते। भर उष्म्यातला पाहूया एक तजेलदार रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय। पण साधारण 6 महिन्यांपूर्वी चंद्रपूरहून बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये आलेल्या बिजली आणि मस्तानी आता चांगल्याच रुळल्या आहेत। इथे दोघींची बर्दास्तच काही और असते। वाढलेल्या तापमानामुळे सध्या बाहेर उन्हाची भट्टी लागलेली असताना या 2 वाघिणींपैकी बिजलीला मात्र पिंजऱ्यात अंगावर पडणारा पाण्याचा फवारा म्हणजे अक्षरशः जीव की प्राण। तिच्या सोबत आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हनीमून पिरियड सुरू आहे। बिजलीची मैत्रीण मस्तानीला पिंजऱ्यापेक्षा बाहेर झाडांच्या सावलीत निवांत पडायला आवडतं, तर पिंजऱ्याच्या बाहेर तयार केलेल्या कृत्रिम तलावात लक्ष्मी मनसोक्त डुंबत असते। टायगर सफारीमध्ये या सर्व वाघिणींवर लक्ष ठेवून असतो तो आनंद। टायगर सफारीत आनंदचा एखाद्या राजासारखा संचार असतो। ही झाली टायगर फॅमिलीची गोष्ट। आता जरा जंगलाच्या राजाच्या कुटुंबात काय चाललंय ते पाहूया। तळपत्या उन्हामुळे लायन सफारीतला जेस्पा जास्त वेळ मचाणाच्या सावलीच्या आश्रयाला असतो, तर त्याची बहीण गोपा या उकाड्यातही कुणालाही आव्हान देण्यासाठी सदैव सज्ज असते। तिच्या हालचालीत थकव्याला अजिबात थारा नसतो। मुंबईचं टेम्परेचर सध्या जे वाढतं आहे त्याच्याप्रमाणे माझ्याकडे जे बंदिस्त प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पण उष्माघाताचा त्रास मला दिसून येत आहे। उष्माघाताचा त्रास बघण्याचं त्यांच्यामध्ये लिथार्जी वाढते, आळस वाढतो, त्यांचा पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं आहे। आहारामध्ये थोडंफार कमी होतं आहे की ते आहार जे संध्याकाळी आधी आमचं आहार खायचे ते आता रात्री थंडावा झाल्यानंतर तो आहार खात आहेत। तर हे काही स्वतःहून स्वतःचे काही बदल करतायत। वाघ सिंहाच्या सोबतीला नॅशनल पार्कमध्ये तब्बल 15 बिबटे आहेत। राज्यातल्या विविध ठिकाणांहून त्यांना इथे आणण्यात आलंय। मानवी वस्त्यांमध्ये घुसल्याचा ठपका असल्यानं ते इथल्या कॅप्टिव्ह प्लेसमध्ये आहेत। हळूहळू ते या जागेत रुळलेत सुद्धा, पण सध्या साथीदारांसोबत दिवसा तळपत्या उन्हात खेळण्या बागडण्यापेक्षा जास्तीत जास्त विश्रांती घेण्याकडे त्यांचा कल असतो। या ठिकाणी त्यांच्यासाठी ॲग्रोनेट लावलेलं आहे की जे सावली निर्माण होईल। तेथे आपलं मोकळं मैदान जे आपण त्याच्यासाठी खेळण्यासाठी केलेलं आहे त्यामध्ये आपण रोज सकाळी पाणी वगैरे मारतो, जेणेकरून ते गारवा राहील, जमीन ओली राहील आणि त्यामुळे त्यांना थंडावा किंवा शरीराचं तापमान संतुलित करता येतं। आणि त्यांचं नाईट हाऊस जे असतं ते आपण ओपन करून ठेवलेलं असतं की जेणेकरून त्यांना जर जास्त उष्मा वाटलं तर ते आतमध्ये जातील। आणि वारंवार पाणी बदलणं, त्यामुळे पाणी पिण्याची उत्सुकता त्यांची वाढवतो आपण। खऱ्या अर्थानं वाघाची मावशी मानली जाणारी आणि अत्यंत दुर्मिळ झालेली खारुटी म्हणजे रस्टी कॅट्सही नॅशनल पार्कमध्ये आहे। निशाचर असलेल्या या रस्टी कॅट्स सकाळी पिंजऱ्यातल्या खोपट्यांमध्येच राहणं पसंत करतात। नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारताना एखाद दुसरं हरिण दिसलं नाही तर तुमची वारी फुकट गेली म्हणून समजा। तापमानाचा पारा वाढत असताना वन्यजीवांनी आपापल्या परीनं त्यावर उपाय शोधलाय आणि नॅशनल पार्कमधले अधिकारीही जणू स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेत आहेत। हे त्याहूनही विशेष। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।